व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणो हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धरास्म्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भजे व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं. सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं. मनोजगर्भमोचनं विशाललोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं. करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि कृष्णवारणं. कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलं मृजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्लभं. यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकं. सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं दधानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं. समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणं समस्तगोपमानसं नमामि नन्दलालसं. भुवो भरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमतीकिशोरकं नमामि चित्तचोरकं. दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवं. गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं. नवीनगोपनागरं नवीनकेलिलम्पटं नमामि मेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं. समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं. निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुना नमामि कुञ्जनायकं. विदग्धगोपिकामनो मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवह्निपायिनं. यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां. प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्य यः पुमान् भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. भवेत् स नन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान्. इति श्रीमच्छङ्कराचार्यकृतं श्रीकृष्णाष्टकं सम्पूर्णं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. मार्गशीर्ष वद्य 8 शके 1944 शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022. या परमपूज्य अक्का वेलणकर यांच्या
जन्मशताब्दीनिमित्त सुरू झालेला हा आपला एक प्रकारचा यज्ञच आहे असं म्हणावं लागेल. त्यातलं हे 35वं पुष्प आपण आता अर्पण करत आहोत. 2रा स्कंद आणि 5वा अध्याय. आत्तापर्यंत आपण मागच्या म्हणजे 4थ्या अध्यायामध्ये आपण एक चांगला श्लोक पाहिला. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे पपुर्ज्ञानमयं सौम्या यन मुखांबुरू हासवम. म्हणजे ज्यांच्या मुखकमळातून मकरंदाप्रमाणे पाझरलेलं ज्ञानाचे अमृत जे आहे त्यांचं सेवन जे सगळे संत पुरुष करतात त्या भगवंताचा अवतार असणाऱ्या भगवान श्री वेदव्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो, असं साक्षात ब्रह्मदेव असं म्हणत आहेत. आणि या ठिकाणी आता पुन्हा परीक्षित राजाचे प्रश्न आणि त्याचं उत्तर हे आता शुकदेव देत आहेत. आणि हे जे संभाषण आहे ते संभाषण सूतजी आणि शौनक यांच्यासमोर सूतजी करत आहेत. शौनकांच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत सूतजी. स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदांनी प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते आणि त्याचा स्वतः भगवान नारायणांनी त्यांना उपदेश केला होता. कोणाला? ब्रह्मदेवांना. आणि तेच मी तुला सांगत आहे असं म्हणत या आता 5व्या अध्यायामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. एका अर्थाने हा अध्याय म्हणजे नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवादच आहे. या ठिकाणी नारद विचारतात. नारदो उवाच देवदेव नमस्तेस्तु भूतभावन पूर्वज तद्विजानीहि यज्ञानम आत्मतत्त्वं निदर्शनम. ते म्हणतात नको लाव बेटा. आपण अनादी आणि देवादी देव आहात, सृष्टीकर्ते आहात. ब्रह्मदेवांना म्हणतात नारद. आपणास माझा नमस्कार असो, ज्याच्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. मी खरा कोण आहे हे ज्यांच्यामुळे समजतं ते ज्ञान जे आहे ते खरं ज्ञान आहे. ऐक ज्ञानाचे लक्षणं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ते आत्मज्ञान ज्यांच्यामुळे होतं ते ज्ञान मला आपण सांगावं असा प्रश्न या ठिकाणी, अशी विनंती या ठिकाणी भगवान नारदांनी केलेली आहे. प्रभो, या संसाराचे लक्षण काय आहे? प्रश्न विचारतात आता की हा जो संसार माझ्यासमोर दिसत आहे, आपण सर्व ज्याचा अनुभव घेत आहोत, जे जे दिसतं ते खरं आहे असं आपण समजतो, ते त्या मायेमुळेच आहे. पण याचं खरं लक्षण काय या संसाराचं, की हे सत्य आहे की असत्य आहे? आता असत्य आहे असं म्हटलं, पण हे डोळ्याला दिसतं आणि डोळ्याला जे दिसतं ते सगळं नाशवान आहे. मग ते सत्य कसं काय आहे? तर याचा आधार काय हे मला तुम्ही सांगावं. या सृष्टीची निर्मिती कोणापासून झाली? आज जे आपण सगळं पाहतोय ह्याची निर्मिती कोणापासून झाली? याला प्रलय कशामुळे होतो यामध्ये? आणि हा कोणाच्या अधीन आहे? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा नियंता कोण आहे? शासक कोण आहे? आणि वास्तविक हे परब्रह्म ही वस्तूच काय आहे हे सुद्धा आम्हाला तुम्ही सांगा. म्हणजे त्या सगळ्या परब्रह्माचं, त्याने केलेल्या या कार्याचं आणि आज दिसत असणाऱ्या सृष्टीचं जे सत्य आहे, जे खरं स्वरूप आहे ते आम्हाला तुम्ही सांगावं असा तो प्रश्न विचारतात. मग म्हणतात की ब्रह्मदेवानंच म्हणतात की जे काही झालं म्हणजे आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, आताही होत आहेत आणि पुढेही होणार आहेत, या सगळ्या कोणाच्या सत्तेमुळे होत असतात हे सर्व आपण जाणता, कारण आपण ब्रह्मदेव आहात. म्हणून हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्याला आपल्या ज्ञानाने अगदी स्पष्टपणे दिसत आहे. पण आम्ही मायेमध्ये असल्यामुळे तेवढा स्पष्ट आमचा विचार नाही किंवा तेवढे स्पष्टपणे आमची दृष्टी नाही या परब्रह्म स्वरूपाला पाहण्यासाठी. प्रश्न विचारतात की आपल्याला हे ज्ञान कुठून झालं? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात? किंवा आपले स्वामी कोण आहे? कारण आपण हे सगळं निर्माण केलं, हे सगळं आता आम्हाला समजलं, पण आपल्याला निर्माण करणारा कोण आहे? म्हणजे आपलं खरं स्वरूप काय आहे? की आपण एकटेच या पंचमहाभूतांची निर्मिती करता, हे जग निर्माण करता, हे पाणी, आकाश, वायू, ही सगळी महाभूतं जी आहेत ती आपणच निर्माण केलेली आहेत. पण आपल्यालाही कोणीतरी सांगणारा आहे का काय असं मला आता वाटायला लागलं. कारण कोळी जसा आपल्याच तोंडातून
धाग्यासारखा पदार्थ काढून त्याचं जाळं विणतो आणि शेवटी त्या जाळ्यामध्येच तो रममाण होतो आणि त्याचा शेवटसुद्धा त्याच जाळ्यामध्ये होतो जे त्यानेच निर्माण केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याशिवाय अन्य कोणापासून ही उत्पत्ती झालेली नाही. मग ते कोण आहे, जे कोणतं तत्त्व आहे ते आम्हाला सांगा. आणि मूळ प्रश्न असा आहे की आपण खरं सर्वज्ञ आहात आणि सर्वांचे ईश्वर आहात, पण जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजून घेईल अशा प्रकारे तुम्ही मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की हे नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणारी करुणा संतांच्या पोटी करुणा आहे. कारण त्या करुणेच्या पोटी ते म्हणतात की हे सगळं अज्ञानी जन आहेत आणि हे अज्ञानी मात्र या जाळ्यामध्ये मायेमध्ये गुरफटलेले आहेत आणि म्हणून त्यांना त्यापासून मुक्त करण्यासाठी, त्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी चांगला असा मार्ग उपदेश आपण केला पाहिजे म्हणून संतांची तळमळ असते. आणि ते म्हणतात मग की तुझे हे जे प्रश्न आहेत, आता ते म्हणतात तुझे म्हणजे कारण ब्रह्मदेवाचेच मानसपुत्र म्हणजे हे देवर्षी नारद आहेत. तुझे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांचे कल्याण करण्यासाठीच आहेत आणि तुझ्या हे सगळे प्रश्न ऐकून मलासुद्धा त्या भगवंताचे गुणवर्णन करण्याची प्रेरणा मिळाली आहे. एखाद्याने प्रश्न विचारला, चांगले शिक्षक जे असतात ते जेव्हा शिकवत असतात तेव्हा त्यांना माहीत असतं की ही गोष्ट या मुलांना सहजपणे पचनी पडणार नाही आणि त्यामुळे जो लक्ष देऊन ऐकतो तोच काही प्रश्न विचारणार आहे आणि जो लक्ष देऊन ऐकत नाही आणि नुसतं ऐकल्यासारखं करतो त्याला कोणत्याच प्रकारचे प्रश्न नसतात. त्यामुळे पुढचा विद्यार्थी किंवा पुढचा श्रोता हा जो प्रश्न विचारत नसेल तर दोन गोष्टी आहेत की त्यांना आधीपासून हे सगळं तत्त्व माहीत असतं. दुसरं म्हणजे त्यांना या गोष्टींची जाणून घेण्याची गरजसुद्धा नसते. त्या दृष्टीने तुझे सगळे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत असं ते सांगतात. म्हणून आता ते म्हणतात तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि यन्मायया दुर्जयाया माम ब्रुवंती जगद्गुरुम. आत्तापर्यंत जे माझं सगळं गुणवर्णन केलेलं आहे त्या गुणवर्णनावरून असं वाटतं की तुमच्या दृष्टीने मीच सगळ्यात मोठा आहे. ब्रह्मदेवानेच हे सगळं निर्माण केलं आहे. सृष्टीचा निर्मिता एक ब्रह्मदेवच आहे आणि तो अनादिकालापासून आहे. त्यानेच हे सगळं निर्माण केलं. मग आता त्याच्या पलीकडे काही तत्त्व नसणारच आहे आणि म्हणून ब्रह्मदेवालाच सगळं म्हणजे सगळ्याचं अधिष्ठान तोच आहे असं समजून लोक मला जगद्गुरू असं समजतात. पण हा जो तुमचा विचार आहे तो काही बरोबर नाही. आपण आपल्या दृष्टीने याचं थोडक्यात समजण्यासाठी म्हणून विचार करू. एखाद्याचं खूप छान मनापासून आवडलेलं गायन असेल, ते गायन ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं किती छान गायन आहे, किती छान स्वर आहे, किती छान उच्चार आहेत, किती छान त्याने ते एकच पद किती सुंदर रीतीने म्हटलेलं आहे. म्हणजे तो जो गायक आहे, गायिका आहे, त्याच्या ठिकाणी आपलं मन लुब्ध होतं आणि खूप आपल्याला आनंद त्या श्रवणातून मिळत असतो. मग एक विचार असतो की यांना ज्याने शिकवलं ते गुरु किती चांगले असतील. म्हणजे आपण जास्तीत जास्त 1 किंवा 2 पिढीपर्यंतचा विचार सर्वसाधारण माणूस करीत जातो. पण या ठिकाणी स्वतः ब्रह्मदेवांच्याबद्दल हे नारद हा प्रश्न विचारत आहे की तुम्हालाही निर्माण करणारं कोणी आहे का, तुमच्याही मागे कोणी आहे का. जेव्हा अशा प्रकारे आपली एक उत्कंठा असते त्याप्रमाणे आपण त्या मुळापर्यंत जेव्हा जातो तेव्हा खरं सृष्टीचं स्वरूप जे आहे, मूळ जो गाभा आहे तो समजण्यासाठी आपल्याला मदत होते. म्हणून ज्याच्या अगम्य मायेने मोहित होऊन जग मला जगद्गुरू म्हणतात तर त्या वासुदेवांना मी वंदन करतो असं ब्रह्मदेव सांगत आहेत की ज्या वासुदेवामुळे आज माझी निर्मिती झाली आणि मला हे कार्य देण्यात आलं. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही ज्या देवता आहेत त्या तिन्ही देवतांना समर्थ सांगतात. तिन्ही देवतांना नाश आहे. नाश आहे म्हणजे काय, ते ज्याच्यातून निर्माण झाले त्यामध्ये लय पावतात आणि जेव्हा पुन्हा निर्मिती होते, भगवंताची इच्छा होते, तेव्हा ते पुन्हा या ठिकाणी अवतार घेतात आणि आपलं आपलं कार्य हे जे उत्पत्ती, स्थिती आणि लय जे आहे हे कार्य करीत असतात. पण संसारी लोकांना मात्र इथपर्यंतचा विचार त्यांचा नसतो आणि त्यामुळे ते मलाच फार मोठा असं समजतात. आता यासाठी खूप छान असे श्लोक यामध्ये दिलेले आहेत.
ते श्लोक आपण पाहूया. हा जो पूर्ण अध्याय आहे त्या सृष्टीचं वर्णन म्हणून हा अध्याय दिलेला आहे. तर यामध्ये जे आहेत ते काही महत्त्वाचे जे श्लोक आहेत. एक श्लोक आपण पाहिला, तस्मै नमो भगवते वासुदेवाय धीमहि यन्मायया दुर्जयया माम ब्रुवन्तु जगद्गुरुम. हे आता तुम्ही आम्हाला सांगा. मग आता ते सांगायला सुरुवात करतात की वेद हे जे आता 2 श्लोक आपण पाहणार आहोत, आपण म्हणणार आहोत, ते श्लोक खरं म्हणजे सगळ्यांनी पाठच करून घ्यायला पाहिजेत. इतके सुंदर श्लोक आहेत, त्याचा अर्थसुद्धा इतका छान आहे. नारायण परा वेदा देवा नारायणांगजा नारायण परा लोका नारायण परा मखा नारायण परो योगो नारायण परम तपः नारायणं परम ज्ञान नारायण परा गतिही. 4 आणि 4 8 गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत. एक म्हणजे वेद, नारायण अंगजा, त्यानंतर नारायण परा लोका, नारायण परा मखा. या 4 गोष्टी आधी पाहूया आपण. नारायण परा वेदा म्हणजे जे वेद आहेत ते त्या नारायणाचंच वर्णन करणारे आहेत. भगवंताचं वर्णन करणारं जे काही वाङ्मय असेल, जे अपरुष आहे, अनादिकालापासून चालत आलेलं आहे, ते म्हणजे आपले वेद, 4ही वेद. या 4ही वेदांचा अर्थ जो आहे तो अर्थ हाच आहे की त्या नारायणाचंच वर्णन त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. वेदांताचा अर्थ आम्हासीच ठावा इतरांनी व्हावा भारमाथा. हे कोण म्हणतं? तर जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. आणि किती छाती ठोकपणे म्हणतात, तो अर्थ फक्त आम्हाला समजलेला आहे आणि इतरांनी मात्र ती फक्त हमालीच करावी. ते फक्त ओझं इकडून तिकडे न्यायचं, तेच काम त्यांच्या ग्रंथातून करावं. पण खरा जो भाव आहे, खरा जो या सगळ्या परमात्म्याचं स्वरूप आहे, ते फक्त मलाच समजलेलं आहे, म्हणजे असे संत म्हणतात. म्हणून नारायण परा वेदः, वेद त्या एका नारायणाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. आपण मागे पण पाहिलं आपण की या 4ही वेद मग त्या व्यासाने निर्माण केले. मग पुढे व्यासाने त्यामधले सगळे उपनिषद झाले, पुराणं झाले. या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या शिष्यांना तयार केलं. जैमिनीला एक वेद दिला, भारद्वाज त्यांना एक वेद दिला आणि त्यांच्याकडून त्या वेदांचा अभ्यास करून घेतला. पुढे त्यानेसुद्धा हे वेदच इतके मोठे आहेत, विस्तृत आहेत की त्यांचे विभाग केले आणि ते विभाग पुन्हा आपल्या शिष्य प्रशिष्यांना वाटून दिले. अशा प्रकारे हे वेदांत ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, पिढी म्हणजे शिष्य, गुरु शिष्य अशा पिढीपासून ते पुढे पुढे येत गेलं. आणि जेव्हा ही सगळी छपाई वगैरे सुरू झाली तेव्हा ग्रंथाच्या रूपाने हे 4ही वेद, त्याच्या अनेक शाखा, अनेक उपनिषदं, 300-400 उपनिषद आहेत असं सुद्धा सांगितलं जातं. ते आणि त्यांच्यावरची टीका ही सगळी आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. सृष्टी जे जे मिळविले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे गनिमासे फावले. तर सृष्टी म्हणजे या सगळ्या आपल्या ऋषीमुनींनी जे जे साहित्य निर्माण केलेलं आहे ते जतन करणं, त्याचा अभ्यास करणं हे आपलं मनुष्याचं मूळ कर्तव्य आहे. आणि ते न करता त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनिमासे. हा उपदेश खरं म्हणजे समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना केलेला आहे. पण तो आपल्या सगळ्यांना लागू होतो, कारण आपण आपल्यातच जर भांडत बसलो तर मग मूळ उद्देश तसाच राहील आणि ह्या भांडण्याचा शेवट पुन्हा तेच मनात राहील आणि पुन्हा तो जन्म होईल आणि मग पुन्हाच हे वैर तसंच कायम राहील. म्हणून नारायण पुरा वेदा देवा नारायण अंगजा. त्या प्रत्यक्ष नारायणाचे, परब्रह्माचे अंगज म्हणजे त्यांच्या अंगापासून ज्यांचा जन्म झाला, म्हणजे ज्यांची उत्पत्ती त्या परब्रह्म स्वरूपापासून झाली, ते सर्व देव. आपण अनेक उपासना आहेत, विविध उपासना वगैरे ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक समास आहेत, बहुविध उपासना. प्रत्येकाची उपासना वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं उपासक दैवत वेगळं आहे आणि ती उपासना करताना आपली जो भाव असतो त्या देवाने मला प्रसन्न व्हावं म्हणून आपण प्रार्थना करतो. पण त्या देवाच्या पलीकडेही देव आहे इथपर्यंतचा विचार सर्वसामान्य माणसाचा जात नाही. आणि म्हणून देवा नारायण अंगजा म्हणजे सगळे देव, ज्या ज्या देवांचं आपण नाव घेऊ, ज्या ज्या देवांचा विचार आपण करू, ज्या ज्या देवांच्या पोथींचं वाचन आपण करीत असू, ती सगळ्या देवता या नारायणाच्या अंगातूनच निर्माण झालेल्या आहेत. ते परब्रह्म काही वेगळंच आहे आणि ते एकमेव द्वितीय आहे.
एकम नित्यम विमलम अचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि. ते सद्गुरू स्वरूप हे जे आहे ते हे परब्रह्मस्वरूप आहे. पुढे म्हणतात नारायण परालोका. सप्तलोक, सप्तपाताळ म्हणजे 14 लोक, या सगळ्या लोकांची निर्मिती जी आहे आणि त्याच्या मागे असणारी शक्ती जी आहे ती सुद्धा पुन्हा नारायणच आहे. नारायण परा मखा. मख म्हणजे यज्ञ. मख शब्द परत. मूळ यज्ञाचा उद्देश काय आहे? आताच्या भाषेत सांगायचं तर पर्यावरणाचं रक्षण. पण पर्यावरण रक्षण करण्यासाठी यज्ञ केले जातात. मग त्यामध्ये पुन्हा विरोधक समोर येतातच. एवढं तेल तूप त्या यज्ञामध्ये, त्या अग्नीमध्ये टाकण्याची काही गरज होती का? त्यापेक्षा गरिबांना दिलं असतं तर त्यांचं पोट तरी भरलं असतं. आणि असे जे म्हणतात ते गरिबांना किती देतात हा सुद्धा पुन्हा प्रश्नच आहे. ते देतच नाही. फक्त सत्कर्म असेल तर त्याला विघ्न आणणं हेच त्यांचं काम आहे. आणि असं काम जे आहे हेच कलीचं काम आहे. त्या कलीनेच हे सगळे निर्माण केलेले आहेत. हे सगळे विरोधक निर्माण केले आहे. पण कितीही विरोध झाला तरी हत्ती जसा आपल्या मार्गाने शांतपणे चाललेला असतो, कितीही कुत्रे ओरडत असले तरी पण त्यांच्याकडे लक्ष नाही देता हत्तीचं मार्गक्रमण हे जसं चालू असतं तसा सनातन वैदिक हिंदू धर्म हा पुढे पुढे मार्गक्रमण करीत आहे. आणि म्हणून नारायण परा मखा यज्ञ जे आहे, ही संस्था जी आहे ही सुद्धा अशाच प्रकारे सुरू राहतं. यज्ञ म्हणजे काही अगदी त्या यज्ञाची वेदी, त्याची मांडणी, त्याचं सगळं भूमिपूजन आणि मग नंतर त्या ठिकाणी मंत्र म्हणून आहुती देणं, हे यज्ञ पारंपरिक पद्धतीने हा यज्ञ आहे. पण प्रत्येकजण प्रत्येक क्षणाला काही ना काही यज्ञामध्येच व्यस्त असतो. शिकवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकाचा तो यज्ञच आहे. त्यांनी ते मुलांना शिकवलं पाहिजे. शिकणाऱ्या मुलांचं काम तेच आहे की त्यांनी ते चांगल्या अर्थाने ग्रहण केलं पाहिजे. त्यामुळे हे दोघंही ते यज्ञाचंच आहे. कर्म करणाऱ्या प्रत्येकाचा जो उद्देश आहे ते हे कर्म मी करत आहे असं न मानता हे मला कर्म करण्याची आज्ञा, ही प्रेरणा मला माझ्या सद्गुरूने दिली असा भाव असेल तर त्या कर्माचा कर्मे न लिंपे म्हणजे त्यामध्ये तो अडकत नाही. कारण तो भाव जो आहे तो त्याने सांगितलं म्हणून मी केलं. एखादा हमाल जो असतो की दुसऱ्याने सांगितलं हे पोतं तिकडे नेऊन टाक, तिकडे टाकल्यानं त्याची जबाबदारी संपते. पण तो आपल्या सांगणाऱ्या आपल्या मालकाचंच काम करत असतो आणि त्याला तेवढा त्याचा मेहनताना सहजपणे मिळत असतो. असा भाव ठेवून कोणीतरी मला सांगितलं, हा भाव सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे मी कर्म करत आहे असं जर म्हटलं तर त्या कर्माचा अहंकार माणसाच्या ठिकाणी निर्माण होत नाही. म्हणून नारायण परा मखा. नारायण परो योगो. योग म्हणजे खऱ्या अर्थाने युग धातू आहे. युग म्हणजे जोडणे, योग म्हणजे जोडणे. नारायण परो योगो. गीतेच्या सगळ्या 18व्या अध्यायाचं नाव जे आहे ते सगळं असंच. अर्जुन विषाद योग, पुरुषोत्तम योग, श्रद्धात्रय विभाग योग. कारण या सगळ्या क्रियेमधून, या सगळ्या कर्मामधून मूळ उद्देश काय असेल तर त्या भगवंताशी एकरूप होणे, त्याच्याशी योग जुळणे. म्हणून अर्जुन विषाद योग. विषाद जरी असला तरी त्याची अंतिम परिणती ही भगवंताच्या प्राप्तीसाठी झाली पाहिजे. आणि म्हणून नारायण परो योगो. आणि नारायण परम तपहा. तप जे आहे, तपसुद्धा 3 प्रकारचं आहे. श्रद्धात्रय विभाग योगो नाम त्यामध्ये आहे 3 प्रकार. राजसिक तप आहे, तामसिक आहे आणि सात्विक तप आहे. सात्विक तप जे आहे ते फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठी आणि त्यामध्ये सुद्धा सकाम आणि निष्काम हे 2 भाग आहेत. मग निष्काम असेल तर भगवंताची प्राप्ती, सकाम असेल तर भगवंताच्या कृपेने, सद्गुरूच्या कृपेने आपली जी कामना होती ती पूर्ण झाली की माणूस त्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. हे सकाम झालं. आता तामसिक जर असेल, तामसिकमध्ये एकच आहे, मला असा पुत्र व्हावा त्याने या भगवंताचा, काय आता शब्द बरोबर नाही पण म्हणावं लागतं आपल्याला, भगवंताचा नाश होईल असा, भगवंताला नष्ट करेल असा पुत्र मला व्हावा असा जो विचार घेऊन जे तप केलं त्याला तामसिक तप असं म्हणतात. आणि राजसिक तप म्हणजे अगदी सोपं उदाहरण म्हणजे मला निवडून दिलं तर मी आपली सगळ्यांची सेवा करेल, हे राजसिक झालं. आणि मग निवडून नाही दिलं तर मग सेवा करणार नाही असा सरळ सरळ अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, निवडून दिल्यानंतर मग मी असं बोललोच नव्हतो, हा तिसरा अर्थ आहे. म्हणजे
या प्रत्येक ठिकाणी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आपल्यासमोर डोकावत असतो. आणि नारायण परम ज्ञानम, ज्ञान कसं की जे ज्ञान मला प्रत्यक्ष नारायणाच्या प्राप्तीसाठी मदत करणार आहे तेच खरं ज्ञान आहे. आणि नारायण परा गती, ही गती म्हणजे अंतिम गती, अंतिम गती सामती, शेवटी जे मनामध्ये असतं तेच माणसाला पुढच्या जन्मात प्राप्त होतं. मग त्याला सद्गती मिळते का अधोगती होती हे त्याच्या गुणावरून अवलंबून आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. त्याप्रमाणे जी गती आहे म्हणजे गंतव्य जे आहे, जे शेवटचं जायचं ठिकाण आहे, ते ठिकाणसुद्धा माझं नारायणच असलं पाहिजे. नारायण स्वरूपाशी रममाण होणं हेच माझ्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून ह्या दोन्ही श्लोक फार महत्त्वाचे या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. मग पुढे अजून काय सांगतात? कालकर्म स्वभावंच मायेशो मायया स्वया आत्मन यदृच्छया प्राप्तम विभुभू शुरू पाददे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे कार्य वाटून दिलेलं आहे ते कार्य करण्यासाठी गुणांचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणजे पुन्हा रज तम सत्व यांचा आश्रय घ्यावा लागतो. आणि तो आश्रय कशामुळे आपण घेतो, कोणामुळे घेतो? तो मायेमुळेच घेतो. तो मायेचा एकदा स्वीकार केला की हे तीनही गुण आले आणि मग गुणाच्यामध्ये त्यामध्ये आपण हे सगळं कार्य करू शकतो. जे संन्यासी आहेत ते हळूहळू त्यांचं जे विहित कर्म आहे ते विहित कर्म फक्त एकच भगवंताची प्राप्ती, संसारातलीच कुठल्याच कार्यामध्ये ते आसक्त राहत नाहीत. मग त्यांच्या दृष्टीने जसं आपले तुकडोजी महाराज आहेत, त्यांचं कीर्तन चालू आहे, कीर्तनामध्ये ती चिठ्ठी आली, कीर्तन सुरूच होतं, चिठ्ठी तशीच ठेवली आणि कीर्तन पूर्ण झालं आणि मग नंतर पाहता तर त्यांचा मुलगा गेलेला आहे. म्हणजे मुलगा गेलेला असलेलं माहीत असतानासुद्धा कीर्तनामधली ती व्यस्तता, व्यग्रता ही फार महत्त्वाची आहे. कारण हे आता माझं खरं मूळ स्वरूप हे आहे. जो जन्माला आला तो जाणार आहे, खऱ्या अर्थाने संतांनी ओळखलं आहे. आणि म्हणून त्यांच्या भावामध्ये, त्यांच्या अंतरंगामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षोभ निर्माण होत नाही किंवा आसक्तीसुद्धा निर्माण होत नाही. म्हणून मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाली आणि इच्छा झाल्याबरोबर त्यांनी या गुणांचा आश्रय घेतला, सत्व, रज आणि तम. आणि गुणांचा आश्रय घेतल्याबरोबर ब्रह्मा, विष्णू, महेश अशा देवता निर्माण झाल्या. म्हणून आपल्या स्वरूपामध्ये, ब्रह्मदेवाच्या स्वरूपामध्ये काल, कर्म आणि स्वभाव या तीन गोष्टींचा स्वीकार त्याने केला. तामस अहंकार जो आहे, अहंकार म्हणजे मी काहीतरी केलं असं जे अहंकाराचं जे स्फुरण आहे, जे मूळ आपल्यामध्ये येतं, ते त्या तामस अहंकारापासून ही सगळी पंचमहाभूते निर्माण झालेली आहेत. आता हा जो विचार आहे तो श्री ग्रंथराज दासबोधामध्ये अनेक समासातून आणि एका पूर्ण दशकामधून खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. पंचमहाभूते या अध्यायामध्ये म्हणजे स्कंद 2 5वा अध्याय श्लोक 25 ते 29 या 6 श्लोकामध्ये जवळपास या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आकाशापासून शब्द निर्माण झाला, वायूमध्ये काय आहे तर शब्द आहे आणि स्पर्श, हे दोन्ही पंचमहाभूत आहेत. तेज जे आहे त्यामध्ये 3 आहेत, रूप, स्पर्श आणि शब्द. आप जे आहे त्या महाभूतामध्ये रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे 4ही आहेत. आणि पृथ्वीच्या ठिकाणी 5ही गुण आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. म्हणून आकाशाचा गुण काय तर शब्द, वायूचा गुण काय तर शब्द आणि स्पर्श, तेजाचा गुण शब्द, स्पर्श आणि रूप, आपाचा गुण जो आहे तो शब्द, स्पर्श, रूप आणि रस, आणि पृथ्वीचा गुण जो आहे ते 5ही महाभूते या पृथ्वीमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून 5 विषय आणि पंचमहाभूते ही तमोगुणापासून झाली. 3 प्रकारचे अहंकार दिले, त्यामधलं वैकारिक अहंकार आहे. त्या वैकारिक अहंकारामध्ये जे इंद्रिय आहेत आपली, त्या इंद्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या अधिष्ठात्या देवता, दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र, प्रजापती या 10 देवता निर्माण झाल्या.
आणि तेजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण झाली. ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत, कान, त्वचा, डोळे, जीभ, घ्राण. कर्मेंद्रिय माहिती आहे, ज्यामधून आपण कर्म करतो, ज्यांच्यामुळे कर्म करतो ते वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिय. तर नारदांना ते सांगतात की याचबरोबर एक बुद्धी जी आहे तर ती बुद्धी कशी आहे, तर ज्ञानशक्तीरूप बुद्धी आहे आणि क्रियाशक्तीरूप प्राण आहे. आपल्यामध्ये प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण क्रिया करू शकतो. ते प्राण गेले तर क्रिया करणं सगळं बंद आहे. विचार करणं काय, हातपाय हलवणं काय, सगळं बंद आहे. आणि बुद्धी जी आहे ती ज्ञानशक्तीरूप आहे. जे जे चांगलं ज्ञान आपण मिळवतो ते आपण त्या बुद्धीच्या आधारेच मिळवतो. आणि म्हणून नारदांना ते सांगतात की पंचमहाभूते, इंद्रिय आणि त्याद्वारे होणारं कर्म, ज्ञान असेल, कर्म असेल, त्याचप्रमाणे मन आणि सत्वगुण, रजोगुण, तमोगुण हे सगळे जे आहेत ते एकमेकांशी संघटित झाले नाहीत. हे जेव्हा निर्माण झाले तेव्हा ते सगळे इंडिव्हिज्युअल पार्ट्स होते, पण त्या पार्ट्सला जोडून एखादी आकृती तयार करणं, त्यासाठी कोणीतरी कारागीर पाहिजे. एखादे खिळे जोडून ते नट बोल्ट टाईट करून ते सगळं व्यवस्थित करून एखादं खेळणं जसं शेवटी तयार होतं तसं करणारा कोणीतरी पाहिजे. आणि ते काम जे आहे ते भगवंतानी या ठिकाणी केलेलं आहे. कारण त्यांना, भगवंताला हे जे कार्य या तिन्ही गुणांच्या आश्रयाने करायचं होतं ते करण्यासाठी म्हणून कुठलं तरी ठिकाणं पाहिजे. आणि ते ठिकाणं म्हणजे हा जीव, हे शरीर, हा देह. आणि ते होण्यासाठी म्हणून त्याने त्या शरीरामध्ये शरीर निर्माण केलं आणि त्यामध्ये प्रवेश केला. आता या ठिकाणी दोन गोष्टी निर्माण झाल्या. एक म्हणजे जीव आणि दुसरा म्हणजे ब्रह्म. भगवंताने व्यष्टीरूप जे आहे त्याला आपण पिंड म्हणतो आणि समष्टी रूप जे आहे त्याला ब्रह्मांड म्हणतो. पिंड म्हणजे माझ्यामध्ये जे आहे ते आणि ब्रह्मांड म्हणजे माझ्या व्यतिरिक्त जे जे आहे ते. तर हे सगळ्या गोष्टी दोन्ही ठिकाणी असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते असतात कारण आपण त्याचे स्वरूप आहोत. थेंबुटा सागरी मिळाला, थेंब आहे आणि तो त्या सागरापासून निर्माण झालेला आहे. त्या एवढ्या मोठ्या सागरापासून एक थेंब निर्माण झाला. या परब्रह्मापासून एक जीव निर्माण झाला, कारण आत्मरूपाने तेच परब्रह्म माझ्यामध्ये आहे. पण ते त्याचंच स्वरूप आहे हे जेव्हा समजतं तेव्हा माझ्याभोवती असलेलं जे वलय आहे ते इदम न मम या ज्ञानाने आपण ते देहबुद्धी जे आहे आपण घालवू शकतो. पण हे संतांना जमतं, पण सांसारिकांना हे जमणं कठीण आहे. तरी पण ते म्हणतात की संसारामध्ये आल्यानंतर या गोष्टी करणं त्या अर्थाने तसं सोपंच आहे. आणि म्हणून ते ब्रह्मांड जे आहे ते निर्माण झालं, समष्टी रूपाने ब्रह्मांड निर्माण झालं. आणि ते ब्रह्मांड कितीतरी काळापर्यंत पाण्यामध्ये तसंच होतं. असं म्हणतात ते 1000 वर्षापर्यंत तसंच निर्जीव असं पडून होतं. आता ते निर्जीव पडून राहिलं तर मग ही सगळी उत्पत्ती स्थिती कसं होणार, कोणाकडून होणार. आणि म्हणून कालकर्म आणि स्वभाव यांच्या साह्याने भगवंताने त्यामध्ये प्रवेश केला. हिरण्यगर्भ जे म्हणतात ते तेच आहे. स एव पुरुषस्तस्मात् दंड निर्भिद्य निर्गतः सहस्रोर्अंघ्री बाह्य वक्ष सहस्रनान शीर्षवान. मग त्यामधून त्या अंड्यामधून विराट पुरुषाची निर्मिती झाली. आता पुन्हा विराट पुरुषापर्यंत आपण आलो. तर विराट पुरुषाबद्दलच्या अनेक कल्पना अनेक ग्रंथामधून आहेत. उपनिषदांमधनं सुद्धा हाच विषय येतो. गीतेमध्ये सुद्धा याचे श्लोक आहेत. अनेक वक्त्रनयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यगंधान लेपनम. 11व्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. विश्वरूप दर्शन, अर्जुनाला जे विश्वरूप दर्शन भगवंताने दिलं, पण ते आपल्या चर्मचक्षुने ते दिसत नाही आणि म्हणून त्याला ज्ञानचक्षु दिले. आणि त्यानंतर त्यांना हे सगळं दर्शन झालं. त्यामध्ये त्याने काय पाहिलं, अनेक वक्त्र नयनम, वक्त्र म्हणजे तोंड, अनेक मुख असणारा, अनेक नयन अनेक डोळे असणारा, अनेक अद्भुत दर्शनम असं अद्भुत दर्शन असणारं, अनेक दिव्याभरणम म्हणजे दिव्य आभरण, आभरण म्हणजे आभूषण असणारा, आणि अनेक दिव्य गंधानं लेपनम गंध लेपन केलेला, अनेक हात आहेत, पाय आहेत, हे सगळे ज्यांच्या ठिकाणी आहेत ते विराटाचं स्वरूप विश्वरूप हे अर्जुनाला दिसलेलं आहे. आणि मग
अर्जुन मग ते सांगतात, अनेक बाहुदर वक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतो अनंत रूपम. मी अशा अनेक प्रकारच्या हात पाय असं तुझं स्वरूप ते मी आता पाहत आहे. अर्जुनाला त्याची फक्त जाणीव करून दिलेली आहे. आणि आपण या विराट पुरुषाच्याबद्दल पुन्हा कल्पना करतो. आपण या पुरुष सूक्तामध्ये याचा नेहमी उच्चार करत असतो. ब्राह्मणस्य मुखमासीत बाहू राजन्न कृतः उरु तदसि यद्वैश्य पदभ्याम शूद्रो अजायत. त्या विराट पुरुषाच्या ठिकाणी त्याचं मुख जे आहे ते म्हणजे ब्राह्मण आहे, हात जे आहेत ते क्षत्रिय आहेत, आणि मांड्या जे आहेत ते वैश्य आहेत, आणि पाय जे आहे शूद्र आहे. म्हणजे हे चारही वर्ण जे आहेत त्या विराट पुरुषाच्या अंगाचेच भाग आहेत. आता अंगाचेच भाग असल्यामुळे माझ्या पायाला काही लागलं तर वेदना मला होतात, माझ्या हाताला लागलं तरी वेदना मला होतात, माझ्या मुखाला जरी काही झालं तरी वेदना मलाच होतात. मग या वेदना मला होतात म्हणजे कोणाला होतात? त्या वेदना त्या परब्रह्मस्वरूपाला होतात. आणि मग त्या परब्रह्मस्वरूपाला वेदना होतात का, असा एक प्रश्न येतो पुन्हा. मग त्याला वेदना होतच नाही, कारण तो या सगळ्या वेदनांच्या, या सगळ्या सुखदुःखांच्या पलीकडे आहे. पण ज्या अर्थी त्याला वेदना होतात त्या अर्थी त्या वेदना त्याला या मायेचा स्वीकार केल्यामुळेच होतात, अन्यथा झाल्याच नसत्या. आणि म्हणून एक कल्पना केली की या विराट स्वरूपाच्या ठिकाणी समस्त ब्रह्मांड आहे. आणि मग ते कशा प्रकारे आहे याचं वर्णन याच अध्यायामध्ये पुढे केलेलं आहे. आता आपण आपलं शरीर जे आहे त्याचा विचार करू. जसं आपली कंबर आहे, कंबरेपासून खालचे जे भाग आहेत त्यामध्ये 7 लोक आहेत, आणि कंबरेपासून वरचा जो भाग आहे त्यामध्ये 7 स्वर्ग आहेत. तसं या ब्रह्मांडाच्या, या विराट स्वरूपाच्या कमरेपासून खालच्या भागामध्ये हे 7 लोक आहेत, 7 पाताळ, आणि कमरेच्या वर जे आहेत ते 7 स्वर्ग आहेत. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा विचार करतो की ह्या आपण आत्ताच पाहिलं शब्द स्पर्श रूप रसगंध, त्यामधला एक भाग होता तो सांगायचा राहिला, तो 1-2 मिनटात सांगतो. आपल्या संत वीणा स्वामींचा एक अभंग आहे, आम्ही अबोल 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 बोलू अबोले बोलू बोल. हे फक्त मला काही शब्द आठवत होते, पण मूळ अभंग काही आठवत नव्हता, आणि तो मला सापडला पण नाही आज दिवसभरात. म्हणून मी आपल्या मठाधिपती कौस्तुभ महाराजांना मेसेज दिला होता. त्यांचं लगेच उत्तर पण आलं, आणि त्याने तो अभंगसुद्धा पाठवला. ते म्हणे की मी कीर्तनात होतो आणि मग तिथल्या थोडंसं वेळ मिळाला म्हणून लगेच हे अभंग त्याने मला पाठवला. गुरु निःशब्दाची बीजे आम्हा प्राप्त आत्मकाजे. गुरूंमुळे निःशब्दाचं सुद्धा बीज, जे शब्द आकाशाचा गुण आहे, पण आकाशसुद्धा जिथे म्हणजे काय म्हणतात त्याच्याही पलीकडे जे आहे ते सद्गुरूंचं तत्त्व आहे. आम्ही अबोल अबोल अबोले बोलू बोल. म्हणजे अबोले म्हणजे शांत न बोलतासुद्धा आम्ही बोललो. गोंंदवलेकर महाराज म्हणतात, जो अबोल आहे, जो मौनामध्ये आहे, त्यांनी नाम जरी मोठ्याने घेतलं तरी त्याच्या मौनाचा भंग होत नाही, कारण त्याचं जे नाम आहे ते त्या परब्रह्मापर्यंतच पोचत असतं. मग तो बोलला काय आणि न बोलला काय, ते परब्रह्माचे एकरूप झालेलेच असतात. आमची माया वांध झाली परब्रह्म लया गेली. आमची माया वांध झाली म्हणजे काय, ज्या मायेमध्ये आम्ही गुरफटलो होतो ती माया आता वांध झाली, म्हणजे तिचासुद्धा नाश झालेला आहे. आणि म्हणून आम्ही त्या मायातीत अशा परमेश्वराशी एकरूप झालो, परब्रह्म लया गेलो. आणि वीणा स्वामी यांच्या संगे आम्ही राहू आत्मसंगे, असं तो अभंग आहे. म्हणजे शब्द स्पर्श रूप रस हे जे आहे तामस अहंकार, वैकारिक अहंकार, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्या सगळ्यांच्या मुळाशी असणारे जे तत्त्व आहे ते वेळाबाई म्हणतात की त्याच्याशी आम्ही आत्मसंगे, म्हणजे आमचा आत्मा त्याच्याशी आम्ही एकरूप केलेला आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला हे 7 श्लोक, 7 लोक आणि 7 स्वर्ग हे पाहायचे आहेत. आता यासाठी पुन्हा आपल्याला एक आधार घ्यावा लागतो, तो गायत्री मंत्राचा. याच अध्यायामधले हे सगळे श्लोक आहेत. जवळपास 25 ते 30पर्यंतचा भाग आपण पाहिला. आणि आता 38-39 हे जे श्लोक आहेत त्याचा विचार आपण करूया. किती वाजले माहीत नाही, पण होईल एक 5-10 मिनटात आपण संपूया. गायत्री मंत्र आता सगळ्यांना माहितीच आहे. पहिला शब्द त्यामधला आहे ओम, भूः, भुवा आणि स्वाहा. हे 3 आहेत. 3 त्याला व्याहृती म्हणतात. 7 व्याहृती असतात, तसे या 3 व्याहृती आहेत, भूः, भुवः आणि स्वाहा. त्यानंतर
ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, म्हणजे हे सगळे 7 लोक आहेत. त्यामध्ये भूर्लोक या अध्यायातला श्लोक आहे. भूर्लोकः कल्पितः पदभ्यां भूर्लोकस्य नाभितः हृदा स्वर्लोक उरसा महर्लोको महात्मनः. म्हणजे त्या विराट स्वरूपाच्या त्याचे जे पाय आहेत त्या ठिकाणी भूलोक आहेत, नाभी जी आहे त्या ठिकाणी भुवरलोक आहे आणि हृदय आहे त्या ठिकाणी स्वर्लोक आहे. परमात्म्याच्या वक्षस्थळामध्ये महर्लोकाची कल्पना केलेली आहे. ग्रीवायाम म्हणजे या विराटाच्या ग्रीवा म्हणजे गळा, गळ्याच्या ठिकाणी जनलोक आहे. त्याच्या दोन्ही स्तनांच्या ठिकाणी तपोलोक आहे आणि मस्तकामध्ये त्याच्या नित्य निवासस्थान असलेले सत्यलोक आहे. म्हणून आपण जे भ्रूर मध्यामध्ये आपण जे गंध लावतो, कुंकू लावतो, ते त्याच अर्थाने आहे की सगळ्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्यापासून आपलं रक्षण व्हावं आणि इष्ट ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे आकर्षित व्हाव्यात. आणि आता पाताळांचा विचार करूया, कमरेच्या खालच्या भागातला. तत्कट्यां चातलं क्लुप्तं उरुभ्यां वितलं विभोः जानोभ्यां सुतलं शुद्धं जंघाभ्यां तु तलातलम. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल असे 7 पाताळ आहेत. 7 काय म्हणतो आपण त्याला, अधोलोक आणि ऊर्ध्वलोक. 7 अधोलोक आणि 7 ऊर्ध्वलोक. तर या विराटाच्या कमरेच्या ठिकाणी अतलाची आणि मांड्या ज्या आहेत त्या ठिकाणी वितल आहे, गुडघे जे आहेत ते सुतल लोक आहे, पोटऱ्या ज्या आहेत ते तलातल आहे, पायाचे घोटे जे आहेत ते महातल आहे, पायाचा वरचा भाग आहे रसातल आहे आणि तळव्यांमध्ये पाताळ आहे. आता हे जेव्हा वाचलं तेव्हा ग्रंथराज दासबोधातील एका ओळीचा अर्थ मला लक्षात आला. ते म्हणतात, पाये पाये कांडोळी तो एक मूर्ख लक्षणामध्ये पाये पाये कांडोळी म्हणजे स्नान करत असताना एका पायाने दुसरा पाय घासणं. कारण पाय स्वच्छ करण्यासाठी घासणं हे मूर्खाचं लक्षण आहे. म्हणून पायाने पायाला घासू नये स्नान करताना. कारण काय, त्या पायाच्या ठिकाणी या दोन्ही गोष्टी, पायाचे घोटे आहेत त्या ठिकाणी महातल आहे आणि पायाचा वरचा भाग आहे तो रसातल आहे आणि पायांच्या तळव्यामध्ये पाताळ लोक आहे. बळी आत्मनी वेदने पूर्ण झाला. पाताळ लोकांमध्ये त्यांना पाठवून दिलं होतं बळीराजांना. हे आपल्याला कथा ज्या आहेत त्या सगळ्या लक्षात घ्या. आणि पुढचा जो श्लोक आहे तो अशाच प्रकारचा आहे. भूर्लोक कल्पितः पदभ्यां भुवर्लोकस्य नाभितः स्वर्लोक कल्पितो मूर्ध्ना इति वा लोककल्पना. म्हणजे विराट पुरुषाच्या पायामध्ये पृथ्वी म्हणजे ओम भूहू या गायत्री मंत्राचा पहिला भाग भूहू, नंतर नाभीमध्ये भुवर्लोक आहे म्हणजे भुवहा आणि मस्तकाच्या ठिकाणी स्वाहा. म्हणून ओम भूहू भुवा स्वाहा, ओम भूर्भुव स्वाहा. आपण संधी करून जेव्हा म्हणतो तेव्हा अशा प्रकारे म्हणतो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या अध्यायामध्ये भूर्लोक कल्पिता पदभ्याम, विराट पुरुषाच्या पायामध्ये पृथ्वी, नाभीमध्ये भूर्लोक आणि मस्तकामध्ये स्वर्लोक अशी कल्पना केलेली आहे. म्हणून असं विराटाचं स्वरूप जे आहे ते ह्या द्वितीय स्कंदातल्या 5व्या अध्यायामध्ये स्पष्ट करून सांगितलेलं आहे. खरं म्हणजे माणसाला या सगळ्या भागवतामधल्या जेव्हा हा असा भाग येतो टेक्निकल ज्याला म्हणतो आपण, तो टेक्निकल आला की थोडासा कंटाळा येतो माणसाला. पण ते पण तर ऐकावंच लागतं ना, कारण त्याच्याशिवाय तो भगवंताची प्राप्ती नाही. त्याचं स्वरूप समजण्यासाठी हे सगळं समजावं लागतं आणि तेच जगामध्ये आहे हे समजण्यासाठी पुढच्या कथा आहेत. भागवतामधल्या कथा का रम्य वाटतात किंवा कोणालाही कथा का रम्य वाटतात. माणूस कितीही वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, त्याला वरून विमान गेलं की विमानाकडे पाहावंच वाटतं, बाजूने गाडी गेली की त्या रेल्वेकडे पाहावंच असं वाटतं. तसं या कथांचं आकर्षण माणसाला सगळ्या वयांमध्ये आहे. आणि म्हणून ज्यांचं ज्यामध्ये रस आहे त्या कथा सांगितल्या, पण नुसत्याच कथा सांगून होणार नाही, पण त्या कथांचं तात्पर्य सांगता आलं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे. म्हणजे मग ही कथा कशासाठी निर्माण झाली हे लक्षात येईल आणि मग त्याची जी थेरी आहे, त्याचं तत्त्वज्ञान आहे
ते तत्त्वज्ञान जवळपास या 2ऱ्या-3ऱ्या स्कंदापर्यंत तत्त्वज्ञान जास्तीत जास्त आहे. आणि मग एकदा कपिल महामुनींचा जन्म झाला की तेव्हापासून सगळ्या कथा ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना आवडीच्या अशा कथा आहेत. अनेक वेळा आपण ऐकलेल्या आहेत. पण त्याची पार्श्वभूमी जी आहे ती या पहिल्या, 2ऱ्या आणि 3ऱ्या स्कंदामध्ये तयार होत असते. आणि म्हणून याप्रमाणे असा हा 5वा अध्याय जो आहे तो आपण पाहिला. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वितीयस्कंधे पंचमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढच्या ह्याच्यामध्ये या विराट स्वरूपाच्या विभूतींचं वर्णन हे 6व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा 45 श्लोक आहेत. त्यामुळे आज आपण एकच अध्याय घेऊन या ठिकाणी थांबत आहोत. आता आपल्याला आरती म्हणायची आहे. एक मिनटं. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक गुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.